14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीदिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुंबईचे दोन्ही पालकमंत्री उपस्थित होते। ज्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची Z+ सुरक्षा आणि इतर मान्यवरांचा कडेकोट बंदोबस्त तैनात होता, तिथेच एक धक्कादायक घटना घडली। माजी मंत्री दीपक केसरकर यांचा मोबाईल फोन चोरीला गेला। केसरकर यांचा फोन चोरीला गेल्याने राजकीय चर्चांना वेग आलाय। गेल्या महिन्याभरापासून अशोक खरात हे प्रकरण राज्यात खूप गाजतंय। यामध्ये माजी मंत्री दीपक केसरकर यांचा पाय खोलात आहे। गेल्या महिन्याभरात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तब्बल 3दा असा दावा केलाय की एकनाथ शिंदे यांना भोंदू अशोक खरातकडे घेऊन जाणारे व्यक्ती दीपक केसरकरच होते। अगदी 15 तारखेला म्हणजे कालच त्यांनी हाच पुनरुच्चार केला। भोंदू बाबाला याच फोनवरून वारंवार संपर्क देखील करण्यात आला होता। त्यामुळे हा फोन खरोखर चोरीला गेलाय की महत्त्वाचे पुरावे नष्ट करण्यासाठी तो जाणीवपूर्वक गायब करण्यात आलाय, असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। या घटनेची दखल घेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मुंबई पोलिसांना कडक तपासाचे आदेश दिलेत। हे प्रकरण जरी शिवाजी पार्क पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलं तरी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून आता वरिष्ठ पोलीस अधिकारी स्वतः या प्रकरणाचा तपास करतायत। जर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा कसाट्यातून एका माजी मंत्र्याचा फोन चोरीला जाऊ शकतो, तर राज्यातील सर्वसामान्य जनतेने सुरक्षेच्या बाबतीत कोणावर विश्वास ठेवायचा? यानंतर आता हा चोर सापडणार की तो फोन सापडणार, की हे गूढ कायम राहणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।